मी सिंगापूरच्या प्रसिद्ध अशा मर्लाइन पार्कला आलेलो आहे। Gardens by the Bay. मित्रांनो, आज माझा सिंगापूरमधला तिसरा दिवस आहे आणि मी आज निघालेलो आहे मर्लाइन पार्क पाहायला। आत्ता मी हॉटेलच्या लॉबीमध्ये बसलो आहे माझ्या। इथे सारखा पाऊस येत असतो। आल्यापासून मला पाऊस लागला नव्हता, परंतु आज मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला आहे। बाहेर जाणं अवघड झालं आहे, त्यामुळे इथे छत्र्या खूप मिळतात आणि रेनकोट पण खूप मिळतात। 12 महिने इथे पाऊस असतो, कधीही पाऊस येऊ शकतो। त्यामुळे तुम्ही इथे येत असाल तर छत्री किंवा रेनकोटची व्यवस्था करा। मी आता आतमध्ये बसलो आहे हॉटेलमध्ये लॉबीमध्ये माझ्या। तुम्हाला दाखवतो पाऊस कसा चालू आहे बाहेर ते। सिंगापूरमधला अतिशय प्रसिद्ध मर्लाइन पार्क पाहायला चाललो आहे मी। पाहूयात आता। MRT पकडायची मला वाट पाहतोय पाऊस थांबण्याची। पाऊस बंद झाला आहे बघा, आणि इथे कायम पाऊस येत असतो, त्यामुळे सतर्क राहायचं आपण। चला मेट्रो स्टेशनकडे जाऊया। जलन बाजार मेट्रो स्टेशन आहे। इथून आपल्याला डाऊनटाऊनसाठी MRT पकडायची आहे। सिंगापूरमध्ये MRT एवढ्या छान पद्धतीने बनवलेल्या आहेत। प्रत्येक ठिकाणी नेटवर्क आहे MRTचं। आपण जिथे जाईल तिथे MRT उपलब्ध आहे। अगदी मॉलमधून सुद्धा MRT आपल्याला उपलब्ध आहे, त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही। आपण फिरायला आला असाल तर हे पहा। तुम्हाला इथली लोकल टॅक्सी जर वापरायची असेल तर ग्रॅब म्हणून ॲप्लिकेशन आहे, ते ॲप्लिकेशन तुम्ही वापरून इथे टॅक्सीचा आनंद घेऊ शकता। जसं इंडियामध्ये ओला आहे त्या पद्धतीने इथे ग्रॅब आहे, गोजॅक आहे। ह्या 2 ॲप्लिकेशनद्वारे तुम्ही टॅक्सी वापरू शकता, परंतु अतिशय महाग आहे टॅक्सी। त्यापेक्षा MRT खूप उत्तम आहे, तुम्ही MRTचा वापर करू शकता। मित्रांनो, डाऊनटाऊनमध्ये आलेलो आहे मी। आता मर्लाइन पार्कला जाण्यासाठी A गेटमधून बाहेर जायचं आहे। हे डाऊनटाऊनचं मेट्रो स्टेशन आहे। आता आपण जाऊयात मर्लाइन पार्ककडे, चला। डाऊनटाऊन मेट्रो स्टेशनच्या बाहेर प्रवेश करताच अशा मोठमोठ्या इमारती पाहायला मिळतात आणि आपण खरंच सिंगापूरमध्ये पोहोचलो याचा अनुभव येतो। हे पहा, माझ्या मागे ते मरीना बे सँड्स हॉटेल आहे। आता मी तिकडे चाललो आहे मर्लाइन पार्क आणि मरीना बे सँड हॉटेल पाहायला। तिकडे जाऊयात पलीकडे, चला। हा बघा, हा अतिशय सुंदर परिसर आहे। यांनी सगळी हिरवळ ठेवलेली आहे इकडे, मोठमोठ्या बिल्डिंग असून देखील।
सिंगापूरच्या प्रसिद्ध अशा मर्लाईन पार्कला आलेलो आहे। माझ्या मागे पाहू शकता तुम्ही मर्लाईन पार्क आहे। हे पहा इथं खूप गर्दी आहे, खूप मोठा परिसर आहे हा। हे पहा सुंदर दृश्य आहे, पाहू शकता तुम्ही। मी मर्लाईन पार्क पाहिला मागे आणि आता त्याच्या समोर एक ब्रिज आहे, फेमस ब्रिज आहे हा या परिसरातला। इकडे जाऊयात आपण ब्रिज पाहायला। हे बघा अतिशय सुंदर आहे, इकडून दृश्य दिसतंय चारी बाजूने। डाऊनटाऊनचा नजारा आहे हा, सिंगापूर मेन डाऊनटाऊन आहे हे। मी आता मर्लाईन पार्क पाहिलं आणि आता मी निघालेलो आहे गार्डन बाय द बे पाहायला। इथून राफेल पॅलेस एक मेट्रो स्टेशन आहे, त्या मेट्रो स्टेशनवरून गार्डन बाय द बेसाठी डायरेक्ट मेट्रो आहे। तर मी निघालेलो आहे आता मेट्रो स्टेशनला आणि तुम्ही माझ्यासोबत पाहणार आहात गार्डन बाय द बे। चला आपण जाऊयात। फुलांचं गार्डन आहे, ते अतिशय प्रसिद्ध आहे, ते मी तुम्हाला दाखवतो। चला मी आत्ता आलेलो आहे राफेल पॅलेस या मेट्रो स्टेशनला। ते इकडून मला ही रेड लाईन आहे, ही पकडून मला जायचं आहे मरीन लाईनला आणि तिकडून मला मेट्रो मिळणार आहे गार्डन बाय द बेसाठी। मेट्रोच्या लेन आहेत, त्या लेन चेंज कराव्या लागतात, त्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी आपण शहरात फिरू शकतो। ते इकडून अतिशय समोरच आहे राफेल पॅलेस मर्लाईन पार्कच्या। हे बघा इथे ठिकठिकाणी अशा पद्धतीनं आपण काय कोल्ड्रिंक चॉकलेट वगैरे खरेदी करू शकतो। इथे कार्ड स्कॅन केल्यानंतर आपल्याला हवी ती वस्तू बाहेर येते। Gardens by the Bay. 滨海湾花园，大海离国西色。 गार्डन्स बाय द बे मेट्रो स्टेशनला मी आलेलो आहे। इथून 900 मीटर चालत जायचं आहे आपल्याला। त्या गार्डन्स बाय द बे फुलांचं गार्डन आहे, तिकडे निघालो आहे मी। जाऊयात आता तिकडे। इकडे लेन लक्षात ठेवणं खूप अवघड आहे, लेन लक्षात ठेवाव्या लागतात, प्रत्येक वेळी लेन चेंज करावी लागते। आम्ही लेन चेंज केली होती। जाऊयात आपण गार्डन्स बाय द बे। क्लाउड फॉरेस्टमध्ये आलो आहे आपण। जाऊयात आतमध्ये, तुम्हाला दाखवतो क्लाउड फॉरेस्ट। चला या क्लाउड फॉरेस्टचं तिकीट मला 2000 रुपयात मिळाले।
मी क्लॉक ॲप्लिकेशनवरून काढलं होतं. तर तुम्ही इथे येऊन देखील काढू शकता, परंतु इथे महाग बसेल तुम्हाला. तर ते 2000 रुपयांमध्ये शटल सर्व्हिस आहे आणि फ्लोरल फॅन्टसी आणि क्लाउड फॉरेस्ट या 3 तिकीटं मला मिळालेले आहेत. तर मी पाहतोय आता एक एक करून सर्व अट्रॅक्शन. क्लाउड फॉरेस्टच्या वरती आलो आहे मी आणि वरती असा व्ह्यू दिसतोय बघा. मरीना बे सँड्स हॉटेल आहे माझ्या मागे. इकडे पहा. हा ब्रिज आहे इथे वरती, ऑब्झर्वरी ब्रिज आहे. इथून आपण खालचा क्लाउड फॉरेस्ट पाहू शकतो. मी आत्ता गार्डन्स बाय द बे पाहून आलो आहे. इथे खूप चालावं लागतं आणि तुम्हाला इथे येण्यासाठी मेट्रो स्टेशन 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. मी फक्त फ्लावर डोम पाहिला आणि क्लाउड फॉरेस्ट पाहिला. इथे खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला गर्दी पाहायला मिळेल, कारण इथे इव्हिनिंग वॉकिंगला खूप लोक येत आहेत बघा. देश विदेशातील नागरिक येत आहेत इथे आणि एकदम हॅपनिंग प्लेस आहे हा. गार्डन बाय द बे मेट्रो स्टेशनपासून 1 किलोमीटरचं अंतर आहे. तिथे हे मोठ्या प्रमाणात असं पसरलेलं आहे हो सगळा भाग. हे पहा, इथे लहान मुलांसाठी मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्हिटीज आहेत. लहान मुलांसाठी अतिशय चांगलं आहे हे गार्डन्स बाय द बे, परंतु खूप चालावं लागतं. तर आता मी माघारी निघालेलो आहे हॉटेलकडे मेट्रो स्टेशनने. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.